वेद सामान्यातील असामान्य नेतृत्वाचा, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे ज्यांच्यासाठी समर्पित असे विधान आहे, असेच एक तळागाळातील सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व सौ विद्याताई फरडे यांच्या वाढदिवसाच्या शुभदिनी शहापूर माझा या वृत्तवाहिनीने घेतलेला एक मागोवा। राजमाता जिजाऊ आणि विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांची प्रेरणा घेऊन प्रतिकूल परिस्थितीत स्पर्धेच्या युगात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं, तळागाळातील जनतेशी आपुलकीचं नातं जपणारं एक सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे विद्याताई फरडे, ज्यांना जन्मतःच सामाजिक व राजकीय बाळकडू मिळाले व विवाह बंधनानंतर सासरच्या मंडळीकडून मिळालेली खंबीर साथ ही निश्चितच विद्याताईंसाठी प्रेरणादायी ठरली। 80% समाजकारण व 20% राजकारण या भूमिकेतून त्यांनी ठाणे जिल्ह्याच्या राजकीय व सामाजिक पटलावर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले। विद्याताई MA BEd होऊन मृण्मयी विकास प्रबोधिनी संस्था मुरबाड येथे इंग्रजी विषयाच्या शिक्षिका म्हणून सेवेत रुजू झाल्या। त्यांना असलेली समाजसेवेची आवड व बहुजन विचारांची विद्रोही विचारधारा अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा अतिशय धाडसी निर्णय घेऊन दिला। सन 2007 ते 2013 या काळात त्यांनी विद्यादानातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले। यानंतर त्यांच्या जीवनाचा प्रवास अधिक वेगाने सामाजिक व राजकीय पटलावर अधिक वेगाने जनतेच्या निदर्शनास येऊ लागला। ठाणे जिल्हा ग्रामीणमध्ये प्रथमच पत्रकारिता क्षेत्रामध्ये एक महिला म्हणून त्या पुढे आल्या आणि परिवर्तनाची नवी दिशा मासिक एक विचारधारा या मासिक अंकाच्या संपादिका तर शहापूर माझा या वृत्तवाहिनीच्या सहसंपादिका म्हणून जनमानसात ओळखू लागल्या। सन 2013 ते 2016 या कालावधीत पंचायत समितीच्या महिला व बाल कल्याणच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून निवड समितीवर निवड झाली। या दरम्यान अंगणवाडी भरती प्रक्रियेमध्ये अनेक गरजू व गुणवंत महिलांची निवड त्यांनी निर्भीड व निपक्ष पद्धतीने केली। खऱ्या अर्थाने महिलांना योग्य न्याय देऊन अनेक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली। बहुजन विचारांची विद्रोही विचारधारा जनमानसात रुजविण्यासाठी जनक्रांती या सामाजिक संघटनेच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी 2014 या वर्षी स्वीकारली। 2014 ते 2016 या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी महिला संघटन अधिक प्रभावीपणे वाढविले। या कालावधीत विद्याताईंच्या नेतृत्वाखाली तथा पुढाकाराने राबविलेले स्तुत्य उपक्रम महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय पटलावर निश्चितच स्तुत्य ठरले। जिजाऊ सावित्री जयंतीचे संयुक्त औचित्य साधून त्यांनी महिला मेळाव्याच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील 9 रणरागिणींना जिजाऊ सावित्री महानायिका पुरस्काराने सन्मानित केले। जुन्या रूढी व परंपरा यांचे दहन करून त्यांनी महिलांच्या ओटी भरण्याचा पारंपरिक कार्यक्रमाला वेगळे वळण देऊन महाराष्ट्रात प्रथमच जगातील महान स्त्रियांच्या चरित्र ग्रंथाने सौ ऋतुजा आलम मुरबाड यांची ग्रंथ ओटी भरण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी राबविला। राजमाता जिजाऊंचे चरित्र पारायणाद्वारे जिजाऊंची विचारधारा महिलांपर्यंत पोहोचविण्याचं काम त्या आज करत आहेत। जनक्रांतीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दिलीप धानके यांच्या समवेत महाराष्ट्रात प्रथमच संविधान पारायण या स्तुत्य उपक्रमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाविषयी जनजागृती करण्याचा उपक्रम त्यांनी केला। या उपक्रमाची दखल सुद्धा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांनी घेतली। तसेच जनक्रांतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात दुर्लक्षित असलेली शिवरायांची शिवगर्भ संस्कार भूमी किल्ले माहुलीच्या पायथ्याशी असंख्य जनसेवकांच्या सहकार्याने प्रथमच शिवजयंतीची मुहूर्तमेढ रोवण्यात विद्याताईंचाही पुढाकार लाख मोलाचा ठरला। या सर्व त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी त्यांना राज्यस्तरीय लेख वाचवा या पुरस्काराने सन्मानित केले। त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द लक्षात घेता 10 जून 2016 रोजी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। आपल्यावर असलेल्या पदाची जबाबदारीची जाणीव ठेवून पक्षवाढीसाठी त्या ग्रामीण भागात उत्तम पद्धतीने काम पाहत आहेत। विविध विकास कामांसाठी आमदार पांडुरंगजी बरोरा साहेब यांचे त्यांना नेहमीच सहकार्य लाभत आहे। पक्ष संघटन वाढीसाठी त्यांच्या अंगी असलेले कौशल्य
गुण पाहता चित्राताई वाघ प्रदेश अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे आशीर्वाद सदैव त्यांच्या सोबत आहेत. माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या जन्मदिनी विद्याताईंनी ठाणे उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे मुलींच्या जन्माचे स्वागत करून मुलीला जन्म देणाऱ्या माता पित्यांचे सन्मान केले. त्यांचा हा स्त्री जन्माचे स्वागत हा स्तुत्य उपक्रम सर्वांनाच भावला. आंदोलन हा तर विद्याताईंच्या आवडीचा विषय. शहापूर तालुक्यातून प्रस्तावित मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाने बाधित होणारे शेतकरी असोत, नाहीतर बिगर आदिवासींवर होणारा अन्याय असो, कोपर्डी सारखे दुर्दैवी घटना असोत, या सर्व सामाजिक प्रश्नांमध्ये आंदोलनांमध्ये विद्याताईंचा सहभाग नेहमीच अग्रेसर असतो. माणसं जोडणं आणि जोडलेल्या प्रत्येक माणसाच्या सुखदुःखात सहभागी होणं हा विद्याताईंचा खास गुण सर्वांनाच आपलंसं करतो. शहापूर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कृतज्ञता भावनेतून त्या रक्षाबंधन सोहळा साजरा करतात. स्त्री भ्रूण हत्या, करिअर गायडन्स शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व उपक्रमांतून त्यांची सामाजिक दृष्टी राजकारणाच्या पलीकडे नेहमीच जाणवत असते. महापुरुषांच्या जयंतीदिनी संपूर्ण महाराष्ट्रात ड्राय डे असतो. मात्र 19 फेब्रुवारी रोजी राजे शिव छत्रपती यांच्या जयंतीदिनी दारूची दुकाने खुली असतात. हा एक प्रकारे शिवरायांचा अवमानच आहे. या गंभीर विषयावर महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्याताईंनी घेतलेला पुढाकार हा लक्षवेधी आहे. यासाठी त्यांनी स्थानिक आमदार, तहसीलदार, स्थानिक लोकप्रतिनिधी व राज्याचे मुख्यमंत्री यांनाही पत्रव्यवहार करून 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या ऐतिहासिक दिनी ड्राय डे घोषित करावा, यासाठीही त्यांचा पाठपुरावा चालू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक विचारधारा अतिशय प्रभावीपणे मांडून बुद्ध, शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा त्या कृतीतून जोपासतात. शहापूर माझा वृत्तवाहिनी परिवाराकडून माँसाहेब जिजाऊ चरणी आम्ही प्रार्थना करतो. सामाजिक, वैचारिक, शैक्षणिक क्रांतीची विजय रोवणाऱ्या या जिजाऊ सावित्रीच्या लेकीला उदंड आयुष्य लाभू दे. विद्याताई यशवंत व्हा, गुणवंत व्हा, नीतिवंत व्हा, धैर्यवंत व्हा, कर्तृत्ववंत व्हा. या शुभसंकल्पासह वाढदिवसाच्या शुभदिनी लाख लाख शुभेच्छा. शुभप्रेरक शहापूर माझा वृत्तवाहिनी परिवार. बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तुझे हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू स्वीट हार्ट, हैप्पी बर्थडे.